जय गुरु. जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे माझं? हो. हो 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 येत आहे. हा. अ, दिलीपजींनी एक गृहपाठ तुम्हाला दिलेला आहे. तो सकाळचा वर्ग आणि संध्याकाळचा वर्ग दोघांना अ, लागू पडतो. ठीक आहे. त्यामुळे तो गृहपाठ तुम्ही स्वतः सोडवायचा आहे. उत्तरं तुमच्याच जवळ ठेवायची आहेत. आणि आपण हा जो तिसरा धडा संपवू त्याच्या शेवटी आपण त्या पाठाकडे पण बघूयात. म्हणजे प्रत्येक जण आपापली जी उत्तरं आहेत ती पडताळून बघता येतील त्यांना, की बरोबर आली आहेत, चूक आली आहेत, किंवा आपली स्वतःची काय चूक झाली आहे. ठीक आहे. आणि हो. गेल्या 2-3 दिवसाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जे होतं आपल्या सेशनचं तेही माझ्या हातनं राहिलेलं आहे कामाच्या गडबडींमुळे. तर ते मी आज झोपायच्या आधी नक्कीच अपलोड करीन. ठीक आहे. म्हणजे हो तुम्हाला हो ते पण हो. उपलब्ध होईल. हा. चालेल चालेल सर चालेल. हा. ओके चालेल. मी सुरुवात करायची का मी शेअर करतो? आणि काल आपण माझ्या मते 17व्या स्लाइड वर होतो. तो गृहपाठ कुठे दिसेल सर आम्हाला? व्हॉट्सअप मध्ये दिलीपजींनी पाठवलाय बघा तुम्ही बर बर आपल्या. बघूया. बघते नंतर. हा. दिलीपजी चौसाळकरांनी पाठवलेला आहे तो. म्हणजे त्यांनी आणि मीच तो चर्चा करून ठरवलं की ठीक आहे, एक गृहपाठ आपण दोन्ही वर्गांसाठी देऊयात. ठीक आहे. चला, काल आपण मुली कुठपर्यंत आलो गेल्या. होतो? माझ्या मते आपण 17 बरोबर आहे. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी कृपया म्यूट वर जाल का? हा, म्हणजे मग वर्गात शांतता राहील आणि इतरांना ऐकू येईल. चालेल, ठीक आहे. माझ्या मते आपण सुरुवात करतो नेहमी छायाताईंपासून. छायाताई आलात तुम्ही? हो सर. हो सर. हा, घ्या 6वं वाक्य घ्या. एक मिनिट, मी त्याच्या आधी फक्त एकदा बघतो की मागच्या स्लाइड वर हो आपण सदैव पाकगृहे हो तिष्ठती, आणि मी म्हणलं होतं की तुम्ही तुमच्या नवऱ्याला कायम हो सांगा हो की मी सर. सारखी स्वयंपाकघरातच असते, मला बाहेर काही लक्ष देता येत नाही. बरोबर, ते मला आठवत आहे. चला हो चालेल, घ्या 6वं. हा. तर्हि कः तत्र वातायने तिष्ठती. हम्म. तर मग तिथे खिडकीत कोण उभा आहे? हा, तर आता बघा, तर मग असा जो शब्द आहे ना, त्यात तरीचा अर्थ हा, तर मग पण होतो. दोन एकत्र. हा, तर मग असा दोन्ही शब्द एकत्र मराठीचा अर्थ तरीही होऊ शकतो किंवा नुसता तरही होऊ शकतो. मी तुम्हाला सांगितलं होतं यदी आणि तरही हा. अशा जोडीमध्ये वापरतात. जर तू मला साडी घेतलीस तरच मी तुझ्यावर प्रेम करीन. बरोबर. तर तिथे यदी आणि तरीही वापरायचं. ठीक आहे. ओके. हा, वाचा त्याचा. तर मग तिथे खिडकीत कोण उभा आहे, बरोबर वाचलं तुम्ही. हा. हा, हो. वातायन कुठल्या विभक्ती मधला आहे छायाताई सांगा? षष्टी. का बरं तुम्हाला षष्ठी वाटली? संबंध दाखवतोय का? नाही. हा, मग काय दाखवतंय वातायने आणि तिष्ठती याच्यावरून काय वाटतंय? बरं वातायन चला, म्हणजे स्थान दाखवतोय. स्थान दाखवतोय म्हणजे सप्तमी पाहिजे, बरोबर. कारण की खिडकी त हो. त त खिडकी. इया त इया हे आपले सप्तमीचे प्रत्यय आहेत, बरोबर. हो. हा, त्यामुळे वातायने हा सप्तमी एकवचन असायला सप्तमी पाहिजे. विभक्ती. हो. हा, ठीक आहे. ओके, पुढे लताताई आल्यात. हो आले. हा, यह घ्या. यह पत्रम लिखति सह तत्र तिष्ठति. हा, जो पत्र लिहितो तो तेथे थांबतो, किंवा उभा राहतो. उभा राहतो. हा. हा, तिष्ठती. आता मला माहिती नाही तुमच्यापैकी कधी हो. कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत का नाहीत, पण त्याच्यामध्ये एक आज्ञा आहे, उत्तिष्ठ. उत्तिष्ठ हा. म्हणजे काय? उठून उभे राहा. अच्छा. हा. आणि उपविश म्हणजे खाली बसा. बसा बसा.
खरा उपविशचा खरा अर्थ आहे जवळ बसा असा होतो. उप म्हणजे जवळ. हा, उप जवळ. म्हणजे जवळ येतं खरं. हा, त्यामुळे जवळ बसा असं होतं. पण जवळ म्हणजे काय, संघामध्ये अनेक लोक असतात ना आपल्या गणामध्ये, तर सगळे स्वयंसेवक जवळ जवळ बसतात म्हणून त्याला उपविश म्हणतात. उपविश. हा, ठीक आहे. आपण आता पुढे कोणी आहेत तर माधवीताई जसे नाहीत, राजश्रीताई पण नाहीत. माझ्या तर एकदम अपर्णाताई असायला हव्यात, जर आल्या असतील त्या गावाहून तर. अच्छा, अपर्णाताई अजूनही गावाहून नाही आलेल्या, बरोबर आहे, त्या म्हणल्या होत्या. माधवीताई दळवी एकदम. माधवीताई तुम्ही आहात का? हाँ आहे. हा. यह पत्रम लिखति सह तत्र तिष्ठति. हा. यह नाही, means- आठवं. हे झालं. 8वं घ्यायला पाहिजे होतं, 7वं झालंय माधवीताई. ओह सॉरी सॉरी. हा. तत्र किम रामचंद्र पत्रम लिखति. हम्म. तिथे काय रामचंद्र पत्र लिहितो. काय Okay. तिथे रामचंद्र पत्र लिहितो, बरोबर आहे. हो. मग तिथे नाही रामचंद्र तिकडे खोड्या काढतोय, तो पत्र लिहित नाहीये, तो खोड्या काढतोय, बरोबर आहे. असं ते खरं आपण वाक्य विनोद करायचा झालं तर तयार होईल. पण प्रश्न काय आहे, काय रामचंद्र तिथे पत्र लिहितोय. ठीक आहे. आता रामचंद्र काय आहे या वाक्यात. करता. करता. बरोबर. आणि कर्म कुठलं आहे. पत्रम. लिहिणे. पत्रम. लिखती हे क्रियापद आहे. क्रियापद. हा, एक पत्रम पदचिन्ह. हे कर्म आहे आणि कर्म द्वितीयेत पाहिजे, बरोबर आहे. आणि आपण आता साधी साधीच कर्म वाचक वाक्य बघतोय. बरोबर. ठीक आहे. तिथे काय रामचंद्र तिथे पत्र लिहितो, प्रश्नार्थक वाक्य. पुढे 9. आता कोण घेणार आहेत. माधवीताई दळवी नंतर निशिगंधाताई आहेत एकदम. हा, पण असं पण होईल का हा. की रामचंद्र पत्र लिहितो म्हणजे मग रामचंद्र लिहितो का दुसरं कोणीतरी लिहितंय असंही होऊ शकेल का. हा, पण मग त्याला किम नाही होणार काय? ना, मग तिथे कह. हा, तिथे कहा होईल. हा, दुसरा हा, कोणी ते पत्र पुढचं लिहितं. हा, पुढचं वाक्य असायचं आहे ना 9. हा. नाही तत्र तू विजयकुमारः पत्रम लिखति. नाही तिथे विजयकुमार पत्र लिहितो. हा, आता इथे नाही तेथे तर, कारण की तू आहे. हा, नाही तर विजयकुमार पत्र लिहितो. तेथे नाही, तेथे विजयकुमार पत्र लिहितो. बरोबर आहे. नाही थोडासा विराम घ्यायचा आणि हा. नाही तिथे तर तिथे तर विजयकुमार पत्र लिहितो. हा, कारण बरोबर. की आपण वरती प्रश्न काय विचारला, काय रामचंद्र तिथे पत्र लिहितोय. नाही, रामचंद्र तिथे पत्र नाही लिहित आहे, तिथे विजयकुमार पत्र लिहितोय. हा. हा, म्हणून नाही एक थोडासा Pause, विराम क्षणभर. घ्यायचा, पॉज घ्यायचा क्षणभर, आणि मग नंतर तेथे तर विजयकुमार पत्र लिहितो. बरोबर. कळलं. हा? हम्म. ठीक आहे. प्रत्येक शब्द बघा बरं का तुम्ही. न, ही, तत्र, तू, प्रत्येकाचा आपण समावेश अनुवाद जेव्हा करतोय आपल्या मातृभाषेत तेव्हा होतोय का नाही. हो हो हो. हा, आणि आपल्याला पहिल्यापासूनच जरा थोडीशी प्रत्येक शब्दाचा अनुवाद करायचा आहे आपल्याला. आपल्याला सुरुवातीला ते खूप कानाला बरोबर वाटणार नाही, पण आपल्याला प्रत्येक शब्दाचा अनुवाद करायचा आहे, म्हणजेच आपल्याला भाषेचे खाच खळगे कळायला लागतात. बरोबर. होय. ढोबळमानाने मला माहितीये तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही वाक्य समजतात, पण आपल्याला ढोबळ मानाने वाक्य समजणे हे आता जरी महत्वाचं असलं तरी शेवटी पुढे पुढे अपेक्षा अशीच राहील की तुम्हाला प्रत्येक शब्द कळतोय की नाही. म्हणून थोडी थोडी सवय ठेवायची की आपण प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचं वाक्यातल्या. चालेल, ठीक आहे. हो, आता हो. आपण पुढे कोण जातोय. सीमाताई सोनसळे आलेत. नाही, बरं, मग वैजंतीताई जोशीच. हो सर. रामः तु कूपस्य जलेन प्रातःकाले. ताई 10व्या वाक्य घ्या ना. हो सॉरी सर. 10व्या स्क्रीनवर. हा, यः घ्या. यः शीतेन जलेन स्नानं करोति
सः स्वस्थः भवति. हा जो खूप थंड महत्वाचं पाण्याने आहे. जो थंड पाण्याने आंघोळ करतो तो स्वस्थ राहतो. स्वस्थ म्हणजे निरोगी राहतो स्वस्थ थोडक्यात इथे. निरोगी राहतो. हा, बरोबर. पण इथे स्वस्थला स्वस्थच म्हणायचं, कारण की स्वस्थचा खरंच अर्थ निरोगी आहे. हा, स्वस्थः भवति म्हणजे राहतो. हा, तो स्वस्थ राहतो. स्वास्थ्य म्हणतो की नाही आपण, कसं काय तुमचं स्वास्थ्य, तो शब्द तशावरून आलेला आहे. स्वस्थ वरून स्वास्थ्य आलेला आहे. हा बरोबर आहे. ठीक आहे. शीतेन आणि जलेन म्हणजे हा, कारण की तृतीय आहे. शीतेन जलेन तृतीया तृतीया विभक्ती. हा, स्नानम तृतीया बरोबर आहे. विभक्ती. करोति स्नानम द्वितीया. द्वितीया स्नानम करोति द्वितीया. हो. बरोबर आहे. कर्म हे एक वर्ब धातू. हा, बरोबर आहे. पुढे कोण आहेत? मला विद्याताई एक तेंडुलकर. मला एक हा, बोला प्रश्न आहे, विचारू. बोला. अथर्व शीर्षामध्ये आपल्याकडे फलश्रुतीमध्ये एक श्लोक आहे, यो हम्म, लाजेर यजति स यशोवान भवति. मग बरोबर आहे. तिथं तिथं यो का आलं ते हा, तर मी सांगतो. रामो राजमणी सदा विजेते, पहिला श्लोक आपला. काय सांगितलं होतं सरांनी, जर का तुम्ही नीट लक्ष दिलं असेल त्यावेळेला? संस्कृत मध्ये ओकारांत कुठलाही विभक्ती रूप नाहीये. ते खऱ्या अर्थी अह असंच असतं. हम्म. विसर्गाचा ओ होतो तिथे. विसर्गाचा ओ लिहितात. पण ओकारांत कुठलाही तुम्हाला शब्द दिसला ना संस्कृत मध्ये, तर लक्षात ठेवा तो अकारांत आणि त्याच्या पुढे हे आहे, विसर्ग आहे. म्हणून ते यो म्हणजे यह आहे ऍक्च्युली. ओके. आता तुम्ही दुसरंही विचाराल बघा. तुम्ही तुकारामांच्या गाथा सिनेमा आता मध्ये आला होता, बघितला होतात का? त्याच्यामध्ये एक सीन होता. तुकाराम महाराज नाही, ज्ञानेश्वर विठ्ठलाच्या दर्शनाला जातात आणि तिथे ते जेव्हा पिंडीजवळ बसलेले असतात तेव्हा ते सोहम कोहम ते प्रश्न विचारतात. तेव्हा त्यांना उत्तर मिळतं कोहम सोहम. तर त्याच्यातला कोहम जो आहे ना, तो कह अहम, मी कोण आहे. मी कोण? आणि मग उत्तर मिळतं मी सह तोच आहे. अहम, मी तोच आहे. अर्थ काय आहे की याचा अर्थ प्रत्येक जण माणूस आपल्यातला हा ईश्वराचा अंश आहे. तो म्हणजे ईश्वर आणि अहम म्हणजे मी ईश्वरच आहे, मी तोच आहे. मी तुम्हाला यो वरून सांगितलं की ते को आणि सो पण तसंच येतं. ठीक आहे, आलं लक्षात कपिलजी? हो, आलं. थँक्यू. हा. पुढे कोण होतं? विद्याताई तेंडुलकर करत होते माझ्या मते. हा. रामः तु कूपस्य जलेन प्रातःकाले स्नानं करोति. हा, राम तर विहिरीच्या पाण्याने सकाळी आंघोळ करतो. चला आता प्रत्येक शब्दाची तुम्ही मला विभक्ती सांगायची आहे. रामः विद्याताई. प्रथमा, हा, कूपस्य षष्ठी, बरोबर, जलेन तृतीया, फंटास्टिक. पुढे. प्रातःकाले तृतीया. नाही, प्रातःकाले काय आहे? समय दाखवतोय. स्थानवाचक समय, आणि हा, कालवाचक आहे. हम्म. स्थानवाचक आणि कालवाचकला आपण काय म्हणलो होतो? सप्तमी. सप्तमी. सप्तमी, बरोबर. आणि स्नानम काय होईल? द्वितीया. कारण की ते कर्म आहे. कर्म आहे. ठीक आहे. हो. हा, पुढे. आता विद्याताई तेंडुलकरांनंतर एकदम कपिलजी आहेत. पश्चात सभाजनकोष्ठम हम्म, अध्ययनार्थम गच्छति. हम्म, नंतर दिवाणखान्यात अभ्यासासाठी जातो. बरोबर आहे. आणि आता इथे कर्ता अध्यारूत आहे. कोण आहे हो कर्ता इथे? राम. गच्छति म्हणजे तो. सह, बरोबर आहे, तो.
आता इथे आपण रामाबद्दल बोलतोय कारण की राम पहिल्यांदा विहिरीच्या पाण्याने आंघोळ करतो सकाळी आणि नंतर दिवाणखान्यात अभ्यासाला जातो. म्हणजे आपण हे राम बद्दल बोलतोय. त्यामुळे कर्ता राम, प्रथम पुरुष एकवचनी कर्ता आहे. ठीक आहे. रुपाली ताई आल्यात? हो आहे. हा, करा 13वा वाक्य करा. तत्र उपवने बालकः क्रीडति. हं. त्या बागेत मुलगा खेळतो. हा, किंवा तेथे बागेत म्हणलं तरी चालेल. हा, तत्र तिथे आहे ना. पण चालेल ना, तेथे हा. बागेत मुलगा तर खेळतो. तेथेच पाहिजे खरं, त्या नाही. हा, कारण की खरं. त्यासाठी वेगळं पुढे गेल्यावर मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके. हं? हं. त्यामुळे इथे आपल्याला त्या तेथे तेथे बागेत मुलगा बागेत खेळतो. किंवा तेथे उपवनात मुलगा खेळतो. आणि उपवन हा देखील शब्द आपल्या मराठीत आहे बरं का. जे ठाणेकर असतील त्यांना माहिती आहे, उपवन खूप छान बाग आहे ठाण्यातला. ठीक आहे. हम्म. हा, नंतर कोण आहेत? आज विशाखाताई आहेत मला माहिती आहे. हो. त्वं न क्रीडसि बालकेन सार्धं. तू मुलाबरोबर खेळत नाहीस का? बरोबर आहे. आता बघा, हा, मला प्रत्येकाची विभक्ती सांगा बघू. त्वम काय आहे? त्वं तू हा, पण काय? द्वि मध्यम पुरुष एकवचन. मध्यम एकवचन. ओके, मध्यम पुरुष एकवचन. न म्हणजे नाही. क्रीडसी. बरोबर आहे. त्वमला नेहमी क्रीडसी पाहिजे. क्रीडसी येतं. हा, बालकेन म्हणजे तृतीय आहे, कारण बरोबर. बरोबर म्हणून. हा, सार्धम. आता आठवतंय का तुम्हाला, सह आणि सार्धमला तृतीयची अपेक्षा असते, मी सांगितलं होतं. बरोबर. हो. रामेण सह वनगमनम असं एक पुढे 4थ्या किंवा 5व्या परीक्षेमध्ये तुम्हाला एक धडा असेल. लक्ष्मण पण जातो ना रामाबरोबर वनात, त्याविषयीचा तो धडा आहे. रामेण सह, त्याच्यात बघा रामेण तृतीय आहे. ठीक आहे. पुढचं वाक्य कोण घेणार आहे आता? माझ्या मते सुकेशाताई आहेत का आज? सायंकाले भ्रमणं स्वास्थ्याय लाभप्रदं भवति. संध्याकाळी भ्रमणं म्हणजे फिरणं, स्वास्थ्याय तब्येतीसाठी किंवा आरोग्यासाठी लाभदायक असते. बरोबर. बघा, आता मला प्रत्यक्षाची विभक्ती सांगा. एवढं समजत नाही. सायंकाले सप्तमी. एक मिनिट, कोणी त्यांना जमू देत, त्यांना चुकू देत. सायंकाले हा, काय असेल? प्रथम आहे का? सायंकाले काय आहे? कालवाचक आहे, म्हणजे काय असावं? सप्तमी. बरोबर. पुढे काय? भ्रमणम. हा, काय असेल भ्रमणम इथे? भ्रमणम प्रथमम. थांबा, त्यांना बोलू देत, त्यांना चुकू देत. द्वितीय येईल का? का बरं वाटतेय तुम्हाला द्वितीय येईल? सांगा. द्वितीय म्हणजे जर का कर्म म्हणून म्हणलं द्वितीय, तर ते कर्म आहे का? नाही. हा, मग भ्रमणम काय आहे? या वाक्यात भ्रमणमची भूमिका काय आहे? कर्त्याची भूमिका आहे, कर्माची भूमिका आहे, का क्रियापदाची भूमिका आहे? क्रियापदाची आहे. क्रियापद. नाही, एक मिनिट. कोणाचं चाललं होतं आता? हा, सुकेशाताई बोला. चुकू देत सुकेशाताई, चुकू देत, पण प्रयत्न करा. प्रथम नाही येते ही भ्रमण. बरोबर, प्रथमाच आहे. प्रथम आहे ना. हा, कारण की भ्रमणम भवती, भ्रमण करणं असतं, राईट. असण्याची क्रिया भ्रमण करते, म्हणजे तो वाक्यातला कर्ता झाला.
हा आणि करताय म्हणून तो प्रथमेत गेला. प्रथम येते. हा, आता पुढे बघा. श्वास स्वास्थ्याय कुठली विभक्ती वाटते? सप्तमी नाहीये ना ही, मला जरा कठीण बर जाते. षष्ठी. बर ठीक आहे. आपण एक काम करू. रामाय तस्मै नमः. हा. रामाय तस्मै नमः म्हणजे काय? त्या रामाप्रती माझा नमस्कार असो. बरोबर? हम्म. कुठली विभक्ती होते? चतुर्थी. रामासाठी हा, नाही, साठी म्हणजे होतं का? चाचीचे चेचाची षष्टी होती. हा, मग काय होईल? चतुर्थी. बरोबर, चतुर्थी. हम्म. सलाते, सलानाते किंवा प्रती. हम्म. मला देवाप्रती, माझा देवाप्रती नमस्कार असो, असंही मराठीत तुम्ही म्हणू शकता बरं का. हो, देवाप्रती. ठीक आहे, म्हणजे ही चतुर्थी झाली. सलाते, एक मिनिट हा, हा. सलाते सलानाते द्वितीय पण आहे ना? आहे ना. सलाते सलानाते द्वितीया, नेहेशी नेईशी तृतीया, सलाते सलानाते चतुर्थी. चतुर्थी. हा, ठीक आहे. मग इथे चतुर्थी का, म्हणजे द्वितीय का नाही असं? नाही, स्वास्थ्य म्हणजे देवाप्रती आपण बोलतो ना, त्याला पुढे जाऊन मी तुम्हाला चतुर्थी, तुम्ही जर का नीट लक्ष दिलं असेल, थांबा एक मिनिट, मी आपण आता कुठल्या 19व्या स्लाइड वर आहोत ना, एक मिनिट, त्याचंही मी तुम्हाला उत्तर देणार आहे. इथे चतुर्थी काय आहे हो? संप्रदान कारक आहे. म्हणजे आपण काहीतरी देतोय कोणाला तरी, अशा अर्थाने आहे. राईट? इथे आपण कोणाला तरी प्रदान करतोय. राईट? काय प्रदान करतोय? नमस्कार प्रदान करतोय. केशवाय नमः म्हणजे केशवाप्रती नमस्कार, केशवाला नमस्कार अर्पण करतोय, प्रदान करतोय. राईट? आणि म्हणून मग ते पलाय, बघा, चतुर्थी झाली. ओके, बर. आला लक्षात? हा. पंचमीचं काय येतं? ऊन, हून, पासून किंवा कडून. ऊन, हून, पासून किंवा कडून, हे पंचमीच्या विभक्त्या आहेत. षष्टीच्या काय? चाची, चे, चे, चाची. सप्तमीच्या काय? त इ आ, त इ आ. आणि संबोधनाला कधीच नसते. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त परत एकदा याची आठवण करून दिली. आपण आता आणि कुठलं करत होतो? आपण 19वा करत होतो. राईट. हा, लाभप्रदम भवती म्हणजे काय? लाभप्रद असते. आता लाभप्रदम हे भ्रमणमचं विशेषण आहे, त्याच्याविषयी जास्त माहिती सांगतं. नुसतंच हिंड आहे का? नाही, लाभप्रद असणारच असं हिंड आहे, ते हिंड आहे. म्हणून लाभप्रदम भवती. लाभप्रदमची विभक्ती पण प्रथमा एकवचनच येणार, कारण की भ्रमणम हा कर्ता आहे, तेही नपुंसकलिंगी प्रथमा एकवचनात आहे. ठीक आहे. आतापर्यंत कोणाला काही अडचणी आहेत का, किंवा काही अजूनही कन्फ्युजन आहेत का? सुकेश, तुम्हाला विभक्तीचं जरा थोडी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. सर, एक विचारायचं. हा, बोला बोला. मराठीत सर. हा, तर विभक्ती सांगायची असती तर मग ती कर्माची सांगायची, क्रियापदाची सांगायची, का जी विचारली सांगायची, ते कन्फ्युज होतं. म्हणजे नेमकी कशाची सांगायची आपण? नाही, हे बघा, क्रियापदाला कधी विभक्ती नसते. बरोबर? मग कर्म आणि कर्म आणि कर्ता. कर्ता नेहमी सांगायची. प्रथमेतच असतो, त्यामुळे त्याच्याविषयी आपल्याला विचार करायची गरज नाही. संस्कृत मध्ये कर्ता कायम प्रथमा विभक्तीतच असतो. म्हणजे कर्माची सांगायची. कर्माची विभक्ती. आणि इतर जे काही शब्द असतात की जे कर्माविषयी जास्त बोलतात, कर्त्याविषयी जास्त बोलतात. अच्छा. आणि कर्त्याविषयी बोलणार असतील, त्याचं जर का जास्त माहिती देणार असतील, तर ते साहजिकच प्रथमेत जाणार, कारण की कर्ता प्रथमेत आहे. ते कळत नाही. हा, विभक्ती असं सांगा म्हणजे काय, कशाची सांगायची, कोणत्या शब्दाची? नाही, तुम्ही सगळ्या प्रत्येक शब्दामध्ये बघा ना, आता भवती याची विभक्ती सांगायची गरज नाही, कारण की ते क्रियापद आहे. मग लाभप्रदम हे काय आहे? विशेषण आहे.
कोणाचं ते काय विशेषण आहे? कर्त्याचं आहे का कर्माचं आहे? कर्त्याचं आहे. करतात म्हणजे ते. म्हणजे ते प्रथम येत पाहिजे. हा. हे स्वास्थ्य म्हणजे चतुर्थी आहे. चतुर्थी. स्वास्थासाठी, स्वास्थाप्रती. आम्ही कसं खूपच नवीन म्हणजे संस्कृत मराठी हरकत येतो नाही. पण संस्कृत मध्ये मराठी काही तर कळत काष्ट्यांची विभक्ती सांगायची ते बरोबर आहे. पण आता कळत. स्वास्थ्याय हा शब्द बघितल्यानंतर आता आपण एवढे शब्द पाठ केले, बरोबर आहे. हा. रामाय, हम्म. हा, या. बरोबर आहे. तुम्ही रामो राजमणी म्हणलात ना, हो, हो. मग ही चतुर्थी विभक्ती झाली चतुर्थी स्वास्थ्य. विभक्ती झाली, संपलं. कळेल हळूहळू, जरा अवघड जात हे पण हा, थोडं प्रॅक्टिसने तुम्ही जर का राम आणि देव म्हणजे राम शब्द म्हणा किंवा देव करा आणि आपण फलम केला किंवा वनम म्हणा, कुठलाही करा, तोही नपुसकलिंगी आहे. हे ते दररोज दररोज रामो राजमणी म्हणता का तुम्ही, लताताई? नाही म्हणत नाही रोज. काय का म्हणत नाही म्हणत? म्हणजे अभ्यास म्हणून नाही म्हणत, असं आपण पूर्वी म्हणत होतो. बरोबर आहे, पूर्वी म्हणत होता. तर आता तर तुम्हाला उलट सरांनी व्यवस्थित शिकवलंय प्रत्येक शब्द काय आहे. हा. म्हणजे आता तुमच्या जास्त डोक्यात येईल की बाबा आपण काय म्हणतोय. हो, बरोबर. ठीक आहे. चालेल, तर जरा विशेष अभ्यास करावा लागेल तर करूया. सगळं येणार आहे आपल्याला. व्याकरणाने घाबरून जाऊ नका. बोलताना आपण अनेक चुका करतो आणि त्या चुका झाल्याशिवाय आपल्याला भाषा येणार नाहीये. त्यामुळे बरोबर. पंचमीच्या जागी चतुर्थी होईल, चतुर्थीच्या जागी षष्ठी होईल, होऊ देत. त्यातनंच शिकणार आहोत आपण. ठीक चालेल, आहे. प्रयत्न चालू ठेवायचा. हो, थँक्यू. हा, चूक करायला घाबरायचं नाही बघा. हा, आता इथे काही शब्द दिलेले आहेत बघा. अहम, आवाम, वयम, म्हणजे मी, आम्ही दोघे, आपण सगळे, आम्ही सगळे रादर. आता एक तुम्हाला खूप छान गोष्ट सांगतो बरं का. आता आपण इथेच आलेलो आहोत म्हणून पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाचा अर्थ, नंतर मग ती एक निरीक्षण सांगतो. अहम म्हणजे मी, आम्ही दोघं, आम्ही सगळे. तू म्हणजे त्वम, तुम्ही दोघं, तुम्ही सगळे. सह म्हणजे तो, ते दोघे आणि ते सगळे. सा म्हणजे स्त्रीलिंगी ती, त्या दोघी, त्या सगळ्या, म्हणजे त्या सगळ्या बायका. असं जर का मी म्हणत असेल तर ताहा काय म्हणतात, महिला. ठीक आहे. तत् म्हणजे नपुसकलिंगी ते, ते म्हणजे नपुसकलिंगी ते दोघं. आणि तानी म्हणजे नपुसकलिंगी ते सगळे. आणि रामहा, रामौ, रामहा म्हणजे एक राम, दोन राम, म्हणजे कदाचित दोन राम एकत्र आले असतील. आणि रामहा म्हणजे अनेक राम. ठीक आहे. आता तुम्ही ह्या दोन गोष्टींकडे लक्ष द्या. वयम म्हणजे काय मी सांगितलं होतं, आम्ही तुम्ही सगळे. आणि युयम काय म्हणलं होतं आपण, तुम्ही सगळे. तुम्ही सगळे. आता आपण मराठीमध्ये बऱ्याच वेळा बोलताना आपण म्हणतो आपण सगळे. हो, बरोबर आहे. आपण सगळ्याचा अर्थ म्हणजे काय, आम्ही सगळे आणि तुम्ही सगळे. या दोघांचं कॉम्बिनेशन होतं. बरोबर आहे. या दोघांचं एकत्रीकरण होतं. पण संस्कृत मध्ये असं एकत्रीकरणाला काही शब्द नाहीये. आणि तो पुढे कसा येणार आहे ना, तो वेगळ्या प्रकारे येतो, पण ते पुढे तुम्हाला चौथ्या परीक्षेमध्ये शिकायला मिळणार आहे. पण हे फक्त आता लक्षात ठेवा की आपण जे आपण सगळे म्हणतो ना, ते वेगळ्या प्रकारे संस्कृत मध्ये येतं. आम्ही सगळे आहे, तुम्ही सगळे आहात, पण दोघांना एकत्र बांधणारा शब्द वेगळ्या प्रकारे येतो. तो तुम्ही नंतर शिकणार आहात.
ठीक आहे. मग आता हे कळलं, सा ते तहा म्हणजे ती, त्या दोघी आणि त्या सगळ्या. याच्यात काही शंका आहेत का? आणि हे हे जे टेबल आहे ना, हे खूप महत्वाचं आहे आत्ता तरी. कालांतराने तुमचं तेही पाठ होईल. मला एक आहे एक सर. हा बोला. स म्हणजे होतो ना, सह म्हणजे तो होतो. तो बरोबर आहे ना, मग तोच आहे ना मी म्हणलं. राम म्हणजे पण तोच येईल ना. मग कुठलं? बहु करताना त्याचं रामा हा आणि सच ते झालंय. तर ते का कुठलं? बरं? रामचं पण तोच आहे ना. तर बहुवचन बघा, सच ते झालेलं आहे आणि हा रामचं हा झालंय. हो, कारण की हे सर्वनाम आहे ना. हम्म. हा, तुम्ही सर्वनाम जसं चालवता तसं हे चालवत नाही ना आपण. हं. म्हणजे इथे कुठल्याही रामाच्या ऐवजी कोणतंही नाव असलं तर रामा हा किंवा हो, कृष्णा मग हा. कृष्ण कृष्ण हे देखील होईल. प्रसाद, माझं नाव प्रसाद आहे. प्रसाद, प्रसादौ, प्रसादा. हा. कपिल आहेत. कपिल, कपिलौ, कपिलः, कपिलाहा. नाव नसलं की ते असं होईल आणि सर्वनाम असेल तर ते स तौ ते होईल. हा, बरोबर आहे. आणि पुल्लिंगी सर्वनाम तो. हम्म. हा, तर स्त्रीलिंगी किंवा नपुंसकलिंगी असेल तर मग पुढे नी असं होईल लागेल किंवा ताहा तसं लागेल का ते? नाही, स्त्रीलिंगी नाऊन परत करू नका तुम्ही. मला हा शब्द वेगळा आपण पुढे शिकणार आहोत. ओके. आणि मग नपुंसकलिंगी मध्ये शब्द असेल तर ते कसं आता बहुवचन? बघा ना, वनम वने वनानी किंवा वनानी. फलम फले फलानी. बघा, मी परत तिकडे जातो. ओके. आपण 20व्या स्लाइड वर आहोत. परत एकदा आपण वाचूयात. बघा, हा अभ्यास फलम आहे, नपुंसकलिंगी आहे. हो. बघा, फलम फले फलानी, फलम फले फलानी. ओके, म्हणजे तो नीच लागला, फक्त ताला नी लागला, ताने. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये पण नीच लागतो शेवटी. ओके. हो, बरोबर आहे. तुमचं निरीक्षण बरोबर आहे. बरोबर आहे. इथे जो तानी मधला जो आहे नी, तो नपुंसकलिंगामधल्या अनेक वचनाला नी लागला. ओके. हा मला अजून एक प्रश्न होता. हा, बोला. आता हे जे ते आहे ना, ते 3 ठिकाणी आलंय. म्हणजे सहस म्हणजे तो ते अनेक वचन मध्ये पण आहे बहुवचन. हम्म, त्या दोघीचं पण द्विवचन ते आहे आणि तत्चं पण द्विवचन ते आहे. हम्म. मग ते कसं हे करायचं, म्हणजे वाक्याचा अर्थ लक्षात घेऊन ते कुठलं ते आलंय तिथे ते समजून घ्यायचं हा, का? आता बघा, आपण एक क्रियापद घेऊ, गम गच्छ. ठीक आहे. सह हम्म. गच्छती. हा, बरोबर आहे. ते गच्छन्ती ते होईल. गच्छन्ती होईल. हा, आता सा गच्छती, गच्छती, गच्छथः, गच्छथः. हा, बरोबर आहे. बरोबर. गच्छतः, हा, गच्छतः, तह. तलवारीतला हा. त. ते गच्छतः, ताहा गच्छन्ति, त्या जातात, हम्म. त्या दोघी जातात. बरोबर. बरोबर आहे. याच्यावरून ओळखायला लागतं. बरं. क्रियापदाचं जे रूप आहे त्याच्यावरून तुम्हाला कित्येक वेळेला कर्ता काय आहे आणि त्याचं वचन काय आहे हे लक्षात येतं. हा, आणि अर्थात लिंग पण आलं. बरोबर. बरं. ठीक आहे. हो, आलं लक्षात. हा, बोल. कोणाला काही विचारायचं होतं का? कोणतरी विचारायला सुरुवात केली होती? नाही ना. आपल्याकडे आता 5 मिनिटं आहेत. आपल्याला पुढची स्लाइड संपवायची मात्र. आता रिकाम्या जागी दिलेल्या आहेत, पण हरकत नाही, तुम्ही फक्त वाचा. पहिल्या छायाताई आहेत, बरोबर आहे. हो सर. योगासनः करोमि. ताई नीट वाचा शांतपणे. योगासनं करोमि. हा, तुम्ही योगासन करोमी म्हणला होता. हो. हा, योगासनम करोमी. कारण की इथे योगासन मी करतो ना, अहम हा हो. करता आहे, तो प्रथम येते आणि अध्यार होत आहे. हो. आणि योगासनम हे कर्म आहे, ते द्वितीय येत आहे. हो. हा, लताताई कुलकर्णी. सहम मोदकम खादती. ताई परत एकदा वाचा.
सह हम्म, मोदकम खादते. बरोबर आहे. मी हो. काहीतरी स असं काहीतरी म्हणायचं. ऐकलं हा. आणि म्हणून स मी तुम्हाला म्हणायचं. सांगितलं. हा. हा काय सह मोदकम खादती. स हा काय आहे? अं, सर्वनाम आहे, तो सर्वनाम एकवचनी आहे. आहे, कारण ती की तो म्हणायचं. करता आहे. तो मोदक खातो. नाही, ती म्हणायचं असेल तर सा म्हणायला पाहिजे तुम्हाला मग. का म्हणायचं. हा बरोबर. हा, सा मोदकम खादती म्हणजे ती मोदक खाते. हो. तो मोदक खातो. बरोबर. पुढे कोण आहेत? माधवीताई दळवी. वयम् आम्राः खादाम. नाही, परत एकदा वाचा ताई, शांतपणे. हा. वयम् आम्राः खादामः. हा, आता खादा हम्म. मह कसं आलं बघा. गच्छामी, गच्छावह, गच्छामह. तसंच हम्म. खादामी, खादावह, खादामह. अहम हम्म. आवाम वयम. आम्ही सगळे आंबे खातो. आम्ही बरोबर सगळे आहे. आंबे खातो. आम्ही हो. सगळे हे करता झाला. आमरा हा हम्म. अनेक आंबे, कारण की आपण सगळे मिळून एक आंबा नाही खाऊ शकत. बरोबर. हम्म. हम्म. म्हणून आमरा हा अनेक वचन म्हणजे बहुवचन आहे. बरोबर आहे. हो. तर मग इथे 2 जण असतील तरी पण आमरा हाच होईल ना? आपण नंतर बघूयात. आता द्वितीयेमध्ये त्याच्यात लक्ष नको जास्त द्यायला, कारण चालेल. की आम्रफल हा खरा बरोबर शब्द होतो, कारण की आम्र म्हणजे आंब्याचं झाड अशा अर्थी खरं होतं. तर हे मी दुरुस्त करायला लागेल, मला सरांना सांगायला लागेल की हे बरोबर वाटत नाही मला. ठीक आहे. मी सांगतो, ती दुरुस्त करायला सांगेन. त्वम पुढे निशिगंधाताई. निशिगंधाताई आहे, बहुतेक माझं अनम्यूटच होत नव्हतं. बर बोला. हं. कुठलं वाचायचंय सर? चौथा आहे बघा. त्वम पत्रम लिखसी. हम्म. अभ्यासार्थ प्रश्न रिकाम्या जागी योग्य. त्वम किम करोसी. नाही, आता हे बघा, इथे ऍक्च्युली खरं अभ्यासासाठीचे हे प्रश्न दिले होते, खरे या गाळलेल्या जागा भरायला दिल्या ते होत्या, पण आपणच त्याची म्हणून उत्तरं घेतले. हा हा हा, ऑलरेडी त्यामुळे ते दिलेली आहेत. बरोबर आहे. हा, पण ठीक आहे, तुम्ही जरी मला विभक्त्या जरी सांगितल्यात ना तरी हा, मला त्वम उपयोग होईल. म्हणजे द्वितीय काय ते मध्यम पुरुष. पत्रम म्हणजे काय बरं विभक्ती द्विपद हे प्रथमच ना. आणि लिखसी म्हणजे मध्यम पुरुषाचं लिखसीचं एकवचन. हा, ते बरोबर सांगितलं. त्वम हा कर्ता आहे, पत्र हे करता म्हणजे क्रिया मग कर्म आहे. एक वचन. पत्रम पत्रा कसं चालतं ते नपुसकलिंग ना. पत्रम हा वनम नपुंसकलिंगी वने. शब्द आहे. हा, हा, पण मग पत्रमची विभक्ती काय आली? ही प्रथम द्वितीय आली. हा, द्वितीय, कारण की ते कर्म आहे. द्वितीय. हा, द्वितीय आली. हा, ठीक आहे. पुढे कोण आहेत आता? सीमाताई. हो. बालकः उद्याने धावति. हम्म. इथे उद्याने म्हणजे सप्तमी आहे आणि बालकः म्हणजे प्रथमांक. बरोबर. करता असं. बरोबर. वैजयंतीताई जोशी, आता पटकिनी करा बघू शेवटचं. सह किम लिखति. हम्म. सह किम लिखति. तो लिखति काय लिहितो?